मेलोडी मेकरशी नातं असं आहे की एक तर माझ्या आयुष्यात जो टर्निंग पॉईंट होता मेलोडी मेकर्स होता. आणि मेलोडी मेकर्स हा हिंदुस्थानातला टॉप मोस्ट ऑर्केस्ट्रा आहे, ज्याचा जन्म पुण्यात झाला 1961 मध्ये. पुण्याचं जे पानशेत धरण फुटलं होतं तेव्हा त्यांच्यापासून जे प्रभावित लोक होते त्यांच्या मदतीसाठी. आणि हे काही मित्र होते कॉलेजमध्ये, काही लॉयर्स, इंजिनियर्स, आणि त्यांनी त्या मदतीसाठी कार्यक्रम सुरू केला आणि मेन प्रोफेशन हे झालं. तर अशोक कुमार सराफ, प्रमोद कुमार सराफ, सुहासचंद्र कुलकर्णी, सुरेंद्र अकोलकर, हे 4 मित्रांनी सुरुवात केली. आणि मग ह्यांचं मेन आणि मी जॉईन झाल्यानंतर आता नातं सांगतो मेन. अशोक कुमार सराफ आता योगायोगाने माझे सासरे आहेत, कारण त्यांची मुलगी हेमा ही ज्याशी माझं लग्न आहे ती फार उत्तम पियानिस्ट आहे. तिने पण किशोरदांबरोबर दौरे केलेत आणि आता माझ्या प्रत्येक शोमध्ये हेमा कीबोर्ड्स वाजवते. आणि दुसरं नातं आता असं आहे की माझा मुलगा सिद्धांत, तो ज्या गोष्टी माझ्याकडून शक्य झाल्या नाही, म्हणजे मी गाणं शिकू शकलो नाही, असे काही प्रसंग, तर त्यामुळे त्याला हिंदुस्थानी आणि वेस्टर्न दोन्ही संगीत शिकवलं. माझ्या आईने सिद्धांतला क्लासिकल गाणं शिकवलं आणि माझ्या सासऱ्याने अशोक कुमार सराफने त्याला पहिले गिटारचे धडे दिले वेस्टर्न, आणि तो उत्तम वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही जाणतो. आणि तो चांगला, आता अचानक मला माहीत नाही, तो कंपोज करायला लागला. त्याची गाणी आता जी माझी नाही झाली पण त्याची गाणी लोक कवर्स म्हणून करून त्याला पाठवतात आणि तो यंग फील्डमध्ये त्याचं चांगलं नाव आहे. आणि माझ्या कार्यक्रमात जेव्हा तो येतो तेव्हा माझ्यापेक्षा चांगला रिस्पॉन्स तो घेतो. एक नॉर्मली असतं ना की असं वाटतं की आपल्या मुलाला प्रमोट करायचा प्रयत्न करतो की अरे तुम्हाला बघायला आम्ही लाखो रुपये दिलेत, ह्याला काय. तर माझ्या बाबतीत उलटं होतं. आता मी परवा षण्मुखांनी शो केला, बरं तू मुलाला का नाही आणला. अमेरिकेत पण लोक विचारतात बेटे को आपने क्यों नहीं लाया. आणि एकदा तर त्यांनी, म्हणजे मी तारीफ आहे म्हणून करतोय, बाप म्हणून अभिमान आहे. मी बॉस्टन एक शो माझा होता आणि सुरुवात सिद्धांतने केली, तर ते ऑर्गनायझर्स पळत आले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या गाण्याला, बोलले अगर हमको मालूम होता तो आपको बुलाते नहीं, हम इसी को बुलाते. तर तो मेन म्हणजे म्युझिक शिकला आहे, जे मी शिकलो नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो, जेव्हा मी स्टेजवर येतो ना, ऑडियन्स आणि म्युझिशियन्स एकदम रिलॅक्स होता, अभी मस्ती होने वाली, की म्युझिशियन पण आता हा काही पण करणार आणि आपण बिंदास वाजव. पण जेव्हा सिद्धांत भोसले स्टेजवर येतो सगळे अलर्ट होतात, एकही नोट चुकता कामा नये. आणि तो चालता चालता पण कॉर्ड्स वगैरे म्हणजे बेसिकली तो एक चांगला म्युझिशियन आहे. आणि आता तुम्ही विचारलं म्हणून आपल्या परिवाराबद्दल, श्रुती माझी मुलगी, तिने आजोबांचं आणि माझी जी दुसरी साईड आहे पेंटिंग ते घेतलं. ती जे स्कूल ऑफ आर्टची ग्रॅज्युएट आहे आणि विंचेस्टर स्कूल ऑफ आर्ट हॅम्प्टन, विंचेस्टर स्कूल ऑफ आर्ट साऊथहॅम्प्टन UK मध्ये तिने मास्टर्स केलं. आणि आता ही जी आपलं ही वास्तू बघतायची डिझायनिंग तिने केली, तर ती त्या क्षेत्रात आहे. तर चौघही कलाकार आहेत, त्यामुळे आमचा टाइमपास भरपूर होतो आणि एकमेकांना आम्ही साथ देतो. म्हणजे मेलोडी मेकर्स कुटुंबाचा तुम्ही भाग झाला आणि बिलकुल, मेलोडी मेकर्सने तुम्हाला कुटुंब दिलं. कुटुंब खऱ्या दिलं. अर्थाने. बिलकुल, आणि बिलकुल. कधी बऱ्याचदा तुमच्या सासऱ्यांचं नाव जेव्हा घेतलं जातं अशोक कुमार सराफ, तेव्हा असंही मराठीमध्ये म्हटलं जातं की आपले अशोक मामा, आपल्या अशोक सराफ तुमचे सासरे आहेत की काय, म्हणजे असं अनेक रुमर्स किंवा अशा गमतीने म्हटलं जातं. आज या निमित्ताने त्याविषयी हा, ते अशोक सराफ आहेत, अशोक मामा, आणि आमचे सासरे अशोक कुमार सराफ. आणि तुम्हाला अजून एक जोक सांगतो, शिवाजी मंदिर दादरच्या समोर स्वाती मनोहर बिल्डिंग आहे, तिथे तिसऱ्या मजल्यावर आमचा ऑफिस होतो मेलोडी मेकरचं. आणि बरीच शेकडो लेटर्स अशोक मामांची आमच्या ऑफिसला यायची अशोक सराफांना मेलोडी मेकर्स. तर ते कन्फ्युजन थोडं आहे.